नमस्कार, मी अक्षता. स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये. बाप्पा सर्वांच्या घरी आलेत, मग मोदक तर हवेच, पण यावेळी आपण भरपूर पौष्टिक असे गुळ शेंगदाण्याचे मोदक बनवणार आहोत. अगदी कमी साहित्यात आणि खूप झटपट होणारे हे मोदक आहेत. चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूयात. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे मी गुळ घेतलेला आहे अर्ध्यापेक्षा जास्त, पाऊण वाटी असा गुळ आहे. तूप आहे ज्याला मी गरम करून घेतलंय आणि इथे वेलची पूड आहे. सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवर शेंगदाण्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवा, ज्यामुळे आपले शेंगदाणे आतपर्यंत छान भाजतील. हे बघा, हलकेसे यावरती डाग पडत आहेत, पण आपल्याला शेंगदाणे खरपूस भाजायचे आहेत. हे बघा, आपले शेंगदाणे परफेक्ट असे भाजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान आपले खरपूस शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत. गरमामध्ये वाटला तर खूप शेंगदाण्यामधून तेल निघतं आणि आपले मोदक व्यवस्थित बनत नाहीत. शेंगदाणे थंड झालेले आहेत. आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत. त्यामध्ये आता मी गूळ टाकत आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 वाटी घातला तरी चालेल, जेवढ्याला तेवढे. 2 चमचे मी इथे तूप घातले आणि वेलची पूड पण मी यातच टाकलेली आहे. आणि आता मी याला हे बघा वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही वाटायचं, रवाळ टेक्स्चर मध्ये हे वाटून घ्यायचं. आता मी हे मिश्रण काढून घेतले आणि त्यावरती मी तूप घालत आहे. तूप गरम घ्या, म्हणजे बाइंडिंग छान येते. आणि तुमचे जर मोदक व्यवस्थित बनत नसतील तर तुम्ही यामध्ये 2-3 खजूर घालू शकता. हे बघा, आपल्या मिश्रणाचा छान घट्ट गोळा बनलेला आहे, म्हणजे आपले मिश्रण परफेक्ट आहे. आता एका साच्याला मी तूप लावून घेत आहे. यामध्ये हे सारण भरून घेऊयात. बंद करूयात. मी एक साइड भरलेला आहे आणि याच्यामध्ये आता गच्च हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं आहे. जास्त प्रेस करून हे सारण आपल्याला भरायचं, म्हणजे आपले मोदक चांगले बनतील. हे पहा, आपला हा मोदक इथे बनलेला आहे. याला हळूवारपणे काढा, कारण हे नाजूक असतं. हे बघा, आपला छानसा मोदक इथे तयार झालेला आहे. मी आणखीन 1-2 मोदक करून दाखवते. हे बघा, आता मी बंद साचा करून त्यामध्ये हे मिश्रण भरून घेत आहे. गच्च दाबून हे मिश्रण भरून घ्यायचं, तरच आपले मोदक व्यवस्थित बनतील. तुमचे मोदक जर तुटत असतील तर तुम्ही ज्यावेळेस हे मिश्रण थोडंसं साईडला काढायचं बनत नसल्यानंतर, आणि मिक्सरला 2-3 खजूर घालून फिरवून घ्यायचं आणि परत हे सर्व मिश्रण एकत्र करून मग तुम्ही मोदक बनवले तर तुटणार नाहीत. हे पहा, आपला दुसरा पण मोदक बनलेला आहे आणि मस्त असा बनून तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आता मी सर्व मोदक बनवून घेणार आहे. एकच लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण हे मिश्रण मध्ये टाकतो त्यावेळेस याला गच्च प्रेस करायचं, त्यामुळे आपले मोदक तुटणार नाहीत. व्यवस्थित असा शेप त्याला येईल. तुम्ही स्टार्टिंगला शेंगदाणे गुळ आपण ज्यावेळेस बारीक करतो त्यावेळेस ही खजूर टाकले ना तरी सुद्धा याला छान टेस्ट येते बरं का. खजूर, शेंगदाणा आणि गुळचाही मोदक आपला एकदम टेस्टी बनून तयार होतो. हे बघा, आपले इथे सर्व मोदक झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती झटपट ही रेसिपी आहे आणि पौष्टिक देखील आहे. या गणेश उत्सवला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा. तुम्ही माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.